मित्रांनो, शेड बांधून तर तयार आहे, पण आता पुढचा टप्पा आहे साहित्य खरेदी. अनेक जण सुरुवातीला चुकीची भांडी आणि निकृष्ट दर्जाचं साहित्य विकत घेतात आणि नंतर त्यांचा खर्च वाढतो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की तुमच्या फार्मसाठी योग्य साहित्याची निवड कशी करायची. नमस्कार मित्रांनो, मी मंगेश पाटील, पोल्ट्री हेल्थ अँड मॅनेजमेंट एक्सपर्ट, तुमचं स्वागत करतोय आपल्या वारणा पोल्ट्री फार्म या आपल्या प्रोफेशनल कोर्समध्ये. मित्रांनो, तुम्ही मुक्त संचार पद्धत निवडली असेल किंवा पूर्ण बंदिस्त किंवा प्रत्येक पद्धतीसाठी लागणारं जे साहित्य आहे तर ते वेगवेगळं असतं. आज आपण हॅचरी, फार्म आणि व्यवस्थापनासाठी लागणाऱ्या साहित्याची सविस्तर माहिती घेणार आहोत आणि सविस्तर यादी बघणार आहोत. त्यापूर्वी आज आपण काही शब्द वापरणार आहे तर त्याबद्दल थोडी चर्चा करू. कन्झ्युमेबल आयटम्स, जे संपणारं साहित्य आहे, उदाहरणार्थ औषध आहे, लिटर आहे, याची यादी. ड्युरेबल्स, जे साहित्य आपल्याला वर्षानुवर्ष टिकणारं साहित्य असतं, उदाहरणार्थ भांडी आहे, मशीन आहे. मित्रांनो, या स्लाइडच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया की आपल्या व्यवसायासाठी कोणकोणते साहित्य आपल्याला गरज असणार आहे. आपण कोणत्या प्रकारचं पोल्ट्री फार्मिंग करणार आहे तर त्यानुसार प्रत्येक साहित्याचा जी गरज आहे तर ती वेगवेगळी असते. जसं की बॉयलर कोंबड्या आहेत तर बॉयलर कोंबड्यांसाठी म्हणजे मांसासाठी आपण ज्या कोंबड्या वापरणार आहे किंवा त्यांचं फार्मिंग करणार आहे तर त्यासाठी आपल्याला महत्त्वाच्या गोष्ट कोणती तर ॲटोमॅटिक ड्रिंकर आणि मोठ्या फीडरची गरज असते. त्याचबरोबर जो लेयर फार्मिंग म्हणजे आपण अंड्यांसाठी ज्या कोंबड्या पाळणार आहोत तर त्यासाठी आपल्याला ॲटोमॅटिक ड्रिंकर आणि मोठ्या फीडरची गरज असतेच, पण त्यासोबत अंडी घालण्यासाठी नेक्स्ट बॉक्सची गरज असते आणि त्या नेक्स्ट बॉक्सची आपल्याला योग्य प्रकारे मांडणी करणं सुद्धा गरजेचं असतं. सोबतच त्यांचे जे केजेस असतात तर ते सुद्धा आपल्याला बनवावे लागतात. आता यामध्ये मुक्त संचार, अर्धबंदिस्त आणि बंदिस्त यासाठी सुद्धा वेगवेगळी साहित्यांची मांडणी असते. तसंच आपण बघणार आहे की हॅचरी. आपल्या हॅचरीसाठी इन्क्युबेटर, बॅटरी बॅकअप आणि सॅनिटायझेशन किट या महत्त्वाच्या साहित्यांची गरज असते. कुक्कुटपालन साहित्य खरेदी मास्टर लिस्टमध्ये आपण पुढील गोष्टी पाहणार आहे, त्या म्हणजे फार्म उभारणीसाठी सामायिकरित्या आपल्याला कोणकोणत्या साहित्याची गरज असते. एक गोष्ट लक्षात घ्या की ज्या गोष्टी कंपल्सरी आहेत म्हणजे आपल्याला माहिती असतं की ज्या गोष्टी बाबा शेड उभा करण्यासाठी आपल्याला पत्रा, इतर स्ट्रक्चर आहे तर ते माहिती असतं. त्यामुळे मी ज्या कॉमन गोष्टी आहेत, ज्या माहिती आहेत तर त्या गोष्टी यामध्ये इन्क्लूड केलेल्या नाहीत, परंतु ज्या महत्त्वाच्या अतिमहत्त्वाच्या गोष्टी आहेत तर त्या यामध्ये मी ॲड केल्या आहेत. जसं की आपल्याला शेडच्या व्हेंटिलेशनसाठी जाळी लावावी लागते किंवा जे आपलं बाहेरचं कंपाऊंड असतं परजीवीपासून वाचवण्यासाठी आपल्याला कमीत कमी 5 ते 6 फूट उंची जाळी लागते. तसंच शेडमधील जे आपले पक्षी आहेत तर त्यांना थंडी, ऊन, वारा, पाऊस यापासून वाचवण्यासाठी पडदे, ताडपदरी किंवा गोनपट याची आवश्यकता असते आणि हे महत्त्वाचंच असतं. सोबत फॉगर्स आहे, तापमान नियंत्रणासाठी याचा वापर होतो. महत्त्वाची गोष्ट म्हणजे विद्युत व्यवस्था. आपण मोठ्या प्रमाणात फार्मिंग करत असताना आपल्याला विद्युत व्यवस्थेची खूप गरज असते. त्यामुळे आपल्याजवळ इलेक्ट्रिसिटीसोबतच बॅकअप आणि वायर्स एक्स्ट्रा आपल्याला असणं खूप गरजेचं आहे. खाद्याची आणि पाण्याची भांडी, आता ह्या गोष्टी कंपल्सरीच आहेत, परंतु ह्या गोष्टी निवडत असताना चांगल्या क्वालिटीची आणि चांगल्या गुणवत्तेची निवडणं खूप गरजेचं आहे. ब्रुडिंगमध्ये जी लहान पिल्लं असतात तर त्या लहान पिल्लांसाठी छोटे फीडर्स आणि ड्रिंकरची आवश्यकता असते. ज्यावेळी हे पक्षी मोठे होतात त्यासाठी त्यांना जम्बो फीडर आणि ॲटोमॅटिक ड्रिंकरची आवश्यकता असते, कारण त्यांना छोट्या फीडर आणि ड्रिंकरमध्ये खाता येत नाही. यासोबतच एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे मुक्त संचारामध्ये पक्षी असतात तर त्यांच्यासाठी पोर्टेबल ड्रिंकरची गरज असते. थंडी असेल, उन्हाळा असेल, पावसाळा असेल, ह्या तिन्ही सीझनमध्ये आपल्याला त्यांच्या ड्रिंकरची आणि फीडरची जागा बदलणं सिम्पल होतं. त्यासाठी त्यांचं पोर्टेबल ड्रिंकर असणं खूपच गरजेचं आहे. हॅचरी व्यवसायासाठी लागणारं साहित्य, यामध्ये इन्क्युबेटर महत्त्वाचंच आहे, कारण इन्क्युबेटरशिवाय आपला हॅचिंग व्यवसाय मोठा होऊ शकत नाही. इन्क्युबेटर मशीनसोबतच हॅचर आपल्याला घ्यायला लागतो. आता ज्या छोट्या मशीनी असतात तर त्याच्यासोबत आपल्याला हॅचर मिळतोच, तो इनबिल्ट असतो. पण ज्यावेळी आपण मोठ्या मशीनी घेतो तर इन्क्युबेटरसोबत आपल्याला हॅचर पण घ्यावा लागतो, कारण शेवटचे जे 3 दिवस असतात तर त्या 3 दिवसामध्ये आपल्याला अंडी त्या हॅचरमध्ये ठेवावी लागतात. त्यासोबतच पिल्लांची ग्रोथ अंड्यामध्ये कशा प्रकारे चालली आहे तर त्यासाठी कॅन्डलिंगचा टॉर्च आणि पिल्ले किंवा अंडी शिफ्ट करण्यासाठी ट्रे. त्याचबरोबर हा जो व्यवसाय आहे तर तो पूर्णपणे इलेक्ट्रिक पॉवरवरती अवलंबून असल्याने आपल्याला बॅकअपची गरज असते, म्हणून जनरेटर आणि UPS बॅकअप असणं खूप गरजेचं आहे. यासोबतच
ह्या हॅचरीसाठी आपण जे पॅरेंट बॅच निवडणार आहे तर त्या पॅरेंट बॅचसाठी सुद्धा आपल्याला विशिष्ट साहित्यांची गरज असते. जसं की नेक्स्ट बॉक्सेस आहेत, एग ट्रे आहे आणि ग्रेडिंग मशीन. आता ज्यावेळी आपल्याकडे कोंबड्या जास्त असतील त्यावेळी आपल्याला ग्रेडिंग मशीनची गरज भासते. यासोबतच ह्या सगळ्यांच्या सुरक्षिततेसाठी जसं की फुटपाथ आहे, आपण आपल्या फार्मवरती एंट्री करताना आपण फुल्ली सॅनिटाईज होऊन जाणं गरजेचं आहे. त्यासाठी आपल्या फार्मच्या जवळ फुटपाथ असणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्या पायांच्या थ्रू आपल्या शेडमध्ये जंतू प्रवेश करू नयेत. सोबतच शेड निर्जंतुक करण्यासाठी आपल्याला स्प्रे पंपची गरज असणार आहे आणि सॅनिटायझरची साफसफाईसाठी सुद्धा गरज असणार आहे. तसेच पक्ष्यांचं वजन मोजण्यासाठी आपल्याला वजन काठीसुद्धा गरज असणार आहे. आपण आता ह्या सर्व पाहिलेल्या गोष्टी होत्या तर त्या अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी होत्या. जर तुम्हाला पूर्ण साहित्य A to Z साहित्याची यादी हवी असेल तर आपण खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, तर त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही PDF डाउनलोड करू शकता. यासोबतच तुम्हाला जर ॲडव्हान्समध्ये माहिती हवी असेल, पोल्ट्री फार्मिंगमध्ये A to Z माहिती तुमच्या हातात हवी असेल तर तुम्ही मी लिहिलेल्या 2 मार्गदर्शिका माहिती पुस्तिका घरपोच मागू शकता. यासाठी तुम्ही मला मेसेज करू शकता किंवा तुम्ही थेट माझ्याशी कॉलवरती बोलू शकता. यासोबतच जर तुमचे काही प्रश्न असतील, तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही माझ्याशी चर्चा करू शकता. या दिलेल्या नंबरवरती तुम्ही फोन करून माझ्याशी थेट बोलू शकता. यानंतर आपण पुढील भागामध्ये पाहणार आहोत की आपल्याला या व्यवसायासाठी कोणकोणत्या कागदपत्रांची, कोणकोणत्या परवान्यांची गरज असते हे अगदी डिटेलमध्ये पाहणार आहोत. तर चला भेटू पुढील भागामध्ये. धन्यवाद.